तिळगुळ घ्या गोड बोला, आमचा तिळ सांडू नका, आमच्या संग मांडू नका, असं ही म्हण आहे आपली. तर आपले संक्रांत जवळ आले तर आपण तिळाचा असं पदार्थ बनवूया खमंग. तिळाचा लाडू खूप चवीला छान होतात बघा ही. आणि गोल ठेल आणि किती शायनिंग मारते आपली लाडूला बघा. चकाकी आले आणि गोल गोल आले. तर अशा पद्धतीने आपण तिळाचा लाडू बनवल्यात बघा. खूप मस्त बनवल्यात. आता संक्रांत जवळ आले तर आपण तिळाचा पदार्थ बनवूया. तिळाचा लाडू आणि घरचं बनवलं खूप मस्त होते. आता दुकानात घेतल्या परस चवीला पण छान होतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. कढई ठेवले मी गॅसवर. पाव किलो तीळ घेतले. तर तीळ आता खमंग आपण भाजून घेऊया. मंद आचेवर आपण तीळ भाजून घेणार आहे बघा. गॅस अजिबात फास्ट करायला. जेवढं मंद आचेवर तीळ भाजून तेवढं खमंग होते. आता सुगंध आपल्या तिळाचा घरात पसरलाय बघा. आणि तडतड उडा लागले ते तीळ. तीळ तेवढं छान भाजून तेवढं आपले लाडू छान होते. आता तीळ आता भाजत आलेत बघा. कलर पण बदललाय. तीळ काढून घेऊया आपण. त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घेऊया. तुपामध्ये आता गूळ घालूया आपण 1.5 वाटी. अगदी 10 मिनिटात ही लाडू तयार होते. आता बघा जास्त वेळ लागत नाही आपले लाडू बनवायला. आणि एक आपण जिन्नस घालणार वस्तू तर लाडू तर खूपच शायनिंग मारणार आहे. 2 चमचे आपण पाणी घातले बघा. जास्त पाणी नाही घालायचं गुळामध्ये. गुळाचं जास्त कडक पाक पण नाही बनवायचा. आपलं लाडू कडक होणार नाही. तर खुसखुशीत लाडू होते. आता वयस्कर माणसं लहान मुलापासून सगळ्यांना हे खाता येतील असं लाडू पण बनवणार आहे. पटकन होणारी ही रेसिपी आहे. आता पाक व्हायला लागलाय आपलं. म्हणजे कच्चा पाक आपल्याला काढायचा. जास्त कडक असा काढायचा नाही. तर गोळी बनायला लागली बघा. त्याच्यामध्येच आपण आता खायचा सोडा घालणार आहे. अर्धा चमचा. अर्धा चमचा आपण खायचा सोडा घातला. सोडा घातल्यानंतर बघा कसा फेस आला ना. आपल्या पाकाचा कलर कसा चेंज झालाय ना. शायनिंग मारायला लागला. चकाकी आली बघा आपल्या पाकाला. अशा पद्धतीने एकदा करा. सहज कोणीही करू शकेल असं आपण सोप्या पद्धतीने आज तिळागुळाचा लाडू बनवते बघा. खूप मस्त होते. आता ही तीळ सगळं घालून घेऊया आपण. मिक्स करून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेतलाय बघा. बंद करून आपलं मिश्रण थंड होणार आहे आणि घट्ट दाटसर होणार आहे बघा. आता खाली उतरून ठेवूया. एका ताटाला मी तूप लावून घेतलंय बघा. चमच्या साईने 1 चमचा आपण ताटामध्ये सोडायचा. म्हणजे लवकर मिश्रण थंड पण होते. 1 चमच्याचा लाडू आपण बांधणार आहे सोप्या पद्धतीनं. एकसारखं लाडू येतात आपल्या. जास्त एखादा मोठा आणि एक लहान असा होणार पण नाही एका चमच्याने सोडलं तर अशा पद्धतीने आपण लाडू बांधून घेतोय. तिळागुळाचा लाडू. तुम्ही असे संक्रांतीला हळदी कुंकाला तुम्ही बायका आल्या तर तुम्ही हे अशा पद्धतीने लाडू देऊ शकताय. आणि तुम्हाला कोणाला द्यायचं असलं तर तुम्ही असं पाकिटात घालून तुम्ही लाडूही बनवून देऊ शकताय. इतक्या सोप्या पद्धतीचे आहेत बघा. मोठं होते अजून जास्त छोटं पण नाही. तर मिडियम साईजचं झालेत आपलं लाडू. अशा पद्धतीने आपण आता लाडू बनवून घेणार आहे बघा. किती गोल आलेत. अगदीच करायला सोपं आहे. अजून असं ताटान चमच्याने ठेवलं ना खूप लवकर पटापट होतात बघा. सर्व लाडू झालेत आता. गोल ठेल झालेत बघा. अशा पद्धतीत तुम्ही पण लाडू बनवा. आता संक्रांती आली आहे जवळ. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा नवीन रेसिपी भेटू. बाय बाय. धन्यवाद.